पहूर कसबे येथील साई ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी, सुमारे 60,000चा यवत लंपास. पहूर बसस्थानक परिसरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भर वस्तीत पहूर कसबे येथील साई ज्वेलर्समध्ये मध्यरात्री ते आज सकाळ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भर वस्तीत चोरी करून दुकान फोडले आहे. साई ज्वेलर्समधील जवळपास 60,000चा यवत लंपास झाला आहे. भर वस्तीत मध्यरात्री झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण दातीर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चौकशी सुरू केली. संबंधित साई ज्वेलर्स हे दुकान पहूर बस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असून त्या चोरीमुळे बसस्थानक परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साई ज्वेलर्समध्ये झालेल्या या चोरीबाबत पहूर पोलीस स्टेशनला साई ज्वेलर्सचे संचालक अर्जुन रामदास सोनवणे यांनी पहूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून 60,000चा यवत लंपास झाल्याचे समजते. अज्ञात चोरट्यांनी साई ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यास सॉक्स घालून शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पोबारा केल्याचे निदर्शनास आले आहे. भर वस्तीत सराफा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या धाडसी चोरीमुळे पहूर पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान सततच्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पहूरसह परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान आरएल न्यूजचे संपादक श्री रवींद्र लाखे यांनी साई ज्वेलर्सचे संचालक अर्जुन रामदास सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवरून विचारपूस केली असता त्यांनी काल मध्यरात्री ते आज सकाळी दुकान उघडण्याच्या वेळेच्या दरम्यान रात्री चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले व साधारणतः 2 ते 2.5 लाखाचा ऐवज चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले. श्री रवींद्र लाखे, आरएल न्यूज, पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.